श्रावणजी खरं तर म्हणजे आता हा जो चित्रपट तुम्ही सांगताय तो शेतकऱ्यांबद्दलचा आहे. पण समाजातल्या इतर प्रश्नांबद्दलही प्रवीणजी तुम्ही कायम बोलत असता. आता अगदी बोलता-बोलता तुम्ही सांगितलं, की तुम्ही अनिरुद्ध बापूंना मानता. पण आत्ताचा जो काळ आहे, आत्ता म्हणजे आमच्या वृत्तवाहिन्यांवर ज्या बातम्या येतात, त्याच्यात म्हणजे लोकं अंधश्रद्धेपोटी कुठलातरी गुरु मानतात आणि मग त्याची पिळवणूक होते. हा काळ असताना एखाद्या गुरुसंबंधीचा किंवा अशा पद्धतीचा चित्रपट आणणं आणि त्याच्याद्वारे पटवून देणं किती कठीण वाटतं? हे बघ कसं आहे माहितीये का, चर्चा नेहमी वाईटाची पहिली होते. उदाहरणार्थ, मी एखादी पोस्ट केली, राजीव सरांनी एखादी पोस्ट केली, तुम्ही माझा कट्टानी एबीपीच्या एखादी पोस्ट केली, काय होतं माहितीये का, असं समजा 5,000 त्याला कमेंट्स येतात. किती? 5,000. त्यातल्या 5 वाईट असतात. आपण विचार त्या 5चा करतो. चांगल्या कमेंट कितीतरी असतात, 4,995. त्यातली एकही आपल्याला आठवत नाही, कारण चांगलं आपण गृहीत धरले. वाईट ज्या अंगावर येतं ते आपण घेतो. आता मराठी कलाकार कुठे व्यक्त होतात त्या भीतीने, की जाऊ दे कुठं, आता ते माझ्यासारखं मी दळबद्रीची, मी काय, मला जे माझ्या मनातील मी कशाचीच, म्हणजे आपल्याला भीतीच नाही ना कशाची, व्यक्त होतो. सेम तू जे म्हटली, जसं अनिरुद्ध बापू आहेत, अक्कलकोटच्या सगळ्या मंदिराच्या आमच्या इंगळे साहेब आणि त्यांची टीम आहे, गुरु माऊली आहेत, किंवा असे कितीतरी लोक आहेत ना जे समाजासाठी खूप करतायत. चर्चा वाईटाची होती आणि वाईट वृत्ती ही बोटावर मोजणे इतकी असती जी अशी चांगल्या कामाला बदनाम करते. तर आपण ना जे चांगलं आहे त्या चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि सत्सद विवेक बुद्धीला अनुसरूनच करायचं. आता बघ, मी माझ्या सिनेमात मी माझ्या परीनं काय केलं, मोहन जोशी म्हणजे स्वामींच्या तोंडी डायलॉग काय दिला, ती काहीतरी म्हणती स्वामींना, काय काय चमत्कार केला का काय, स्वामी म्हणतात हे बघ, चमत्कार आणि जादूटोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात लाता घालीन, ती श्रद्धा नाही, जादूटोणा श्रद्धा नाही. तर माझं हे काम आहे म्हणून, कर्तव्य म्हणून मी ते सिनेमात घेतलं आणि देवाच्या तोंडी दिलं. कुठला देव म्हटलाय रे जादूटोणा करा? माणसाने स्वतःच्या भीतीतनं निर्माण केलेली या गोष्टी आहेत. त्यामुळं चांगलं आणि वाईट कुठेही जाताना, मी असं नाही म्हणत, कुठेही जाताना शांतपणे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हे तपासूनच प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हावं.